आणि आदित्य ठाकरेंना कुठून उभे राहायचे आहे? मला वाटतं स्वप्न बघण्यामध्ये गैर नाही. ज्याला पण इकडे उभं राहायचं त्यांनी इकडे खुशाल उभं राहिलं पाहिजे. कॉम्पिटिशन पाहिजे त्या ठिकाणी, विरोधक पण चांगले पाहिजे, तरच लढाईला जी आहे ती मजा त्या ठिकाणी येईल. आणि मला वाटतं त्यांना या ठिकाणी उभं राहायचे आहे. त्यांनी पहिलं ठरवलं पाहिजे, वरळीतून उभं राहायचे की ठाण्यातून उभं राहायचे का कल्याणमधून उभं राहायचं. मला वाटतं त्यांनी ठरवलं पाहिजे. रोज असे स्टेटमेंट करत राहायचे की इथून उभे राहायचे, तिथून उभे राहायचे. राजकारणात अशा गोष्टी चालत नाहीत. आणि उद्धव ठाकरे, मुंबईची साफसफाई अनेक वर्ष झाली नव्हती, आता मुख्यमंत्री करतायत. आज मुख्यमंत्री नागपूरला सेशन चालू आहे, पण पहाटे 6 वाजता मुंबईमध्ये येऊन मुंबईची साफसफाई केली. मुख्यमंत्री त्या ठिकाणी करतायत डीप क्लिनिंग, त्याला नाव दिलेलं आहे. खरंच खूप गाळ या मुंबईमध्ये साचला होता, त्याला साफ करायची खूप गरज होती, ती साफ करण्याचं काम केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सामील होईल. मुंबई एकदम आणि क्लीन चकाचक होईल. मुंबईमध्ये फक्त डेव्हलपमेंटचे राजकारण होईल. लोकांना जे आवश्यक आहे ते या मुंबईमध्ये उभा राहील. ऑन राजू पाटील, वर्ल्ड क्लास पायाभूत सुविधांसह चांगले रस्ते, मेट्रो, फ्लायओव्हर हेच उद्दिष्ट. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माणूस जितकी कामे करतो तितकीच त्याच्यावर टीका होत असते, म्हणूनच आम्ही टीकेकडे लक्ष देत नाही तर दिवस रात्र लोकांची कामे करतो. कल्याण डोंबिवलीतील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, मेट्रो, फ्लायओव्हर उभारणे हे आपले ध्येय असून कोणती कामे केलीत, कोणती कामे सुरू आहेत आणि कोणती होणार आहेत हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. मात्र विरोधकांची तितकी हिंमत नाही, कारण त्यांच्याकडे छातीठोकपणे सांगण्यासारखी कामेच नाहीत. विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काही दुसरे काम नाही. इकडे आपल्या विरोधामध्ये आहे, नाराजगी त्यांच्यामध्ये दिसते. का नेमकं कसली भीती आहे, का नेमकं टीका? मला कसं आता कोणाची नाराजी, काय नाराजी? मला वाटतं एवढं मोठं काम या कल्याण लोकसभेमध्ये उभं राहिलेलं आहे आणि विरोधकांना दुसरं काही काम नसतं टीका केल्याशिवाय. मी कोणावरही लक्ष देत नाही, कोणावरही टीका करत नाही, माझी ती सवय नाही. मी बरा आणि माझं काम बरं, म्हणून आज या ठिकाणी मंचावरती उभं राहिल्यानंतर कामं कुठली कुठली झालेली आहेत, कुठली करतोय, कुठली होणार आहे, हे मोठ्या छाती ठोकपणे मी सांगू शकतो या ठिकाणी. दुसरा कोण विरोधक जो आहे तो या ठिकाणी सांगू शकतो का की मी अमुक काम केलं, मी तमुक काम केलं? एवढी हिंमत आहे का कोणामध्ये? तर मला वाटतं जेवढा माणूस काम करतो त्याच्यावरती तेवढी टीका होत असते. आम्ही या टीकेकडे लक्ष देत नाही, फक्त काम, लोकांचं काम दिवस रात्र जे आहे या ठिकाणी करतो. या कल्याण डोंबिवलीमध्ये एक वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज जे आहेत या सगळ्या दिल्या पाहिजे. मेट्रो दिली पाहिजे, चांगले रस्ते दिले पाहिजे, चांगले फ्लायओव्हर दिले पाहिजे. हा ध्येय जो आहे हा आमचा कल्याण लोकसभेमध्ये आहे आणि मला वाटतं कल्याण लोकसभेतील जनता जी आहे ती पाहते. मला वाटतं स्वप्न बघण्यामध्ये काहीच गैर नाही. ज्याला पण इकडे उभं राहायचं त्यांनी इकडे खुशाल त्यांनी राहिलं पाहिजे. कॉम्पिटिशन पण पाहिजे त्या ठिकाणी, विरोधक पण चांगला पाहिजे, तरच लढाईला जी आहे ती मजा त्या ठिकाणी येईल. आणि मला वाटतं ज्यांना या ठिकाणी राहायचं आहे उभं, त्यांनी पहिलं ठरवलं पाहिजे वरळीतून उभं राहायचं आहे, ठाण्यातून उभं राहायचं आहे का कल्याणमधून उभं राहायचं आहे, हे पहिलं मला वाटतं ठरवलं पाहिजे. रोज जे असे स्टेटमेंट करत राहायचे की इथून उभं राहा, तिथून उभं राहा, तिथून उभं राहा, हे राजकारणामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत नसतात. तर ते 2.5 वर्ष जेव्हा आपल्याकडे सत्ता होती तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे होत्या. आज माननीय मुख्यमंत्री, नागपूरला सेशन चालू आहे, पण पहाटे 6 वाजता येऊन मुंबईमध्ये मुंबईची साफसफाई जी गेल्या अनेक वर्ष झाली नव्हती, ती साफसफाई जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करत आहेत. डीप क्लिनिंग त्याला नाव दिलेलं आहे. खरंच खूप गाळ या मुंबईमध्ये साचला होता, त्याला साफ करायची खूप गरज होती. ती साफ करण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी करतायत. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे मुख्यमंत्र्यांबरोबर सगळी जनता जी आहे मुंबईची ही या साफसफाईमध्ये जी आहे ही या ठिकाणी जोरात सामील होईल आणि मुंबई एकदम क्लीन आणि चकाचक, ज्या मुंबईमध्ये फक्त डेव्हलपमेंटचं राजकारण त्या ठिकाणी होईल, फक्त इन्फ्रास्ट्रक्चरची कामं त्या ठिकाणी होतील. लोक